नमः पार्वते पते हर हर महादेव। त्या ठिकाणी भगवान महादेवजीनं ओंकार स्वरूप अशा प्रकारचा जो भगवान परमात्मा प्रणव ओंकार ओम नमः शिवाय हे पंचाक्षरी मंत्राचा जप त्या ठिकाणी सांगितला। त्याच्यानंतर महाराज शिव महापुराणामध्ये शिवलिंग की स्थापना, उसके लक्षण और पूजन की विधि का वर्णन तथा शिव पद की प्राप्त करने वाला सत्कर्मों का विवेचन म्हणजे भगवान शिवाच्या लिंगाची स्थापना, त्याच्यानंतर त्याचे लक्षण काय, त्याच्यानंतर त्याची पूजा, त्याची विधी, शिव पद की प्राप्ती अशा प्रकारचा अनेक कथा आलेले आहेत महाराज बरोबर। एक एक श्लोक आणि त्याचा एक एक जर अर्थ घेतला महाराज तर भरपूर आपल्याला म्हणजे वेळ जाणार आहे, म्हणून थोडा थोडा कथेचा सारांश घ्यालो मी आणि एक श्लोक वाचायचा आणि एक अर्थ सांगायचा म्हणला तर एका अध्यायात महाराज 50 श्लोक आहेत। विचार करा किती वेळ लागेल बरोबर। एका अध्यायात 50 श्लोक आहेत, म्हणून सारभूत कथा फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा ऋषीगण 88,000 ऋषी शौनक आदी ऋषींनी प्रश्न केला, महाराज कथम लिंग प्रतिष्ठा प्राप्यम कथम वातस्य लक्षणम कथम वातस्य मग घरेचे देशे कालेच के नाही। अशा प्रकारे हे सुतजी शिवलिंग की स्थापना कशी करणी चाहिए म्हणजे काय, शिवाची स्थापना कशा प्रकारे करायची आणि त्याच्यानंतर त्याचं लक्षण काय, त्याची पूजा कशी करायची असे अनेक प्रश्न विचारले बरोबर। तर त्या ठिकाणी बघा आपण कधी कधी वाळूचं काय करतो, महादेव बनवतो का नाही पिंड, अशा प्रकारे तसं बनवायचं, त्याची पूजा अर्चना करायची तसं, तर त्याचे अनेक नियम सांगितलेत महाराज काय, त्याच्या प्रकारे एवढ्या बारीक सारीक गोष्टी सांगितल्या आहेत, सर्व काही पूजा अर्चना कशी करायची, त्याच्या प्रकारे मिट्टी म्हणजे अशा प्रकारे ते सारून घ्यायचं तिथं, म्हणजे प्रत्येक गोष्टी सांगितलेली महाराज की शिवपूजा कशी करायची। त्याच्यानंतर भगवान शिवशंकराचं एवढंच नाही तर स्थावर जंगम सभी जीवों का यत्नपूर्वक संतुष्ट करके म्हणजे काय, भगवान शिवशंकरच या जगाची अशा प्रकारे स्थापना करतात, त्याचा पालन करतात आणि संहार करतात। भगवान शिव परमात्मा जे काही आहे ते सर्व भगवान शिवशंकरच आहेत असं शिव महापुराणामध्ये वर्णन केलेलं आहे। त्याच्यामध्ये भगवान शिवशंकराचं जे स्वरूप आहे महाराज, सर्व काही शिव महापुराण म्हणजेच एक भगवान शिवाचं काय स्थान आहे किंवा अंग आहे। आणि त्याच्यानंतर सांगितलं की ब्राह्मणांनी भगवान शिवाच्या प्रणव से युक्त पंचाक्षर मंत्र का अशा प्रकारे जप केला पाहिजे। नवे नवे सर्वांनी गुरु अशा जे कोणी असतील त्याच्या प्रकारे सर्वांनी महादेवाच्या या पंचाक्षरी मंत्राचा जप केला पाहिजे। आणि पंचाक्षर मंत्र का 5 करोड़ जप करने के मनुष्य भगवान सदाशिव के समान हो जाते म्हणजे 5 करोड़ जर ओम नमः शिवाय जप केला तर भगवान शिव स्वरूप तो माणूस किंवा कोणी असो स्त्री या पुरुष तो काय होतो, साक्षात भगवान शिव रूपाला प्राप्त होतो। पण किती, 5 करोड़ बरोबर आहे। आपल्याला 5 वेळेस म्हणायचं म्हणलं तर किती महाराज हे का नाही, 5 करोड़ विचार करा वास्तविक तेवढा जप करायचा। मग त्याच्यातून मी सांगितलं नाही होत ना तेवढा तर प्रत्येक 1 लाख जप तरी मनुष्यानं केला पाहिजे बरोबर आहे। आणि त्याच्यातून सांगितलं तेवढं बी नाही होत तर श्रावण मासामध्ये अशा प्रकारे थोडाफार तरी जप मनुष्यानं केला पाहिजे। आणि एवढंच नाही तर ब्राह्मणों को चाहिए कि वो प्रतिदिन प्रातः काल उठकर 1008 बार गायत्री का जप करे। नवे नवे महाराज असे अनेक ब्राह्मणाचे क्षत्रियाचे धर्म सांगितले। त्याच्यानंतर महाराज प्रत्येकानं कसं वागावं अशा प्रकारे प्रत्येकाचा धर्म सांगितला। त्याच्यानंतर लोकों में अपने अपने वर्ण के अनुरूप सदाचार का पालन म्हणजे काय, प्रत्येकाचा वर्ण प्रत्येकाचा धर्म सांगितला महाराज। जसं की हिंदूचा धर्म आहे कोणता की कपाळाला गंध लावला पाहिजे बरोबर आहे, गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे, मग रुद्राक्षाची घाला का तुळशीची घाला परंतु घाला आणि कपाळाला गंध लावला पाहिजे, भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे। हे काय सनातन संस्कृती आपला हिंदूंचा धर्म आहे महाराज बरोबर आहे। दर्शना आलंच पाहिजे, काही काहीला दर्शनाला वाटत नाही का बरोबर आहे। बघा आपल्या संस्कृतीमध्ये नेमकं हेच आहे बघा, तुम्ही मुस्लिम 5 वर्षाचा बालक सुद्धा महाराज किती वेळेस नमाज पढतो, 5 वेळेस बरोबर आहे। तो असं कधीच म्हणणार नाही की, पण आपलेच हिंदू मधले जे बाटके आहेत ना ते काय म्हणते उग आहे झालं वयांचं सुरू आहे का नाही काय
बरोबर काय? त्याच्यामुळं आपल्यावर टीका करणारे जास्त आपलेच लोक आहेत, म्हणून ही शोकांतिका. बरोबर? त्याच्यामुळं आपल्या मुलांना संस्कार लावणं गरजेचं आहे म्हणा. बरोबर आहे? म्हणून या स्टेजवर एक विनंती करतो की काय, माता माऊली अशा प्रकारे, कारण काय, तरुण आहे जवान, तो या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. माता माऊली शिकवा पसायदान, हरिपाठ शिवपाठ आहे का नाही? म्हणजे काय, नाही होणार तुमची तानातान. आणि बऱ्याच जणांची झाली ती होऊ नये म्हणून आहे. हर हर महादेव. समजलं का तुम्हाला? काय की हरिपाठ पसायदान हे त्यांना शिकवा, संस्कार लावा. बरोबर आहे? त्यांच्या कपाळाला गंध लावला पाहिजे, गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे, इथं घेऊन आलं पाहिजे महाराज, आहे का नाही? कशासाठी? की त्यांना तसे संस्कार लागावे. संस्कार लावणं गरजेचं आहे म्हणायचं, कारण का संस्काराशिवाय काही नाही. बरोबर आहे? त्याच्यासाठी संगत तशी लागती. आणि मुलाला जर संस्कार लावायचे असतील तर ते 5 वर्ष ते 15 वर्षापर्यंतच लागत असतात. बरोबर आहे? त्याच्यानंतर नाही म्हणा. नुसती कथा ऐकून उपयोग नाही. कथा तर तुम्हाला माहित आहे. बरोबर आहे? कथा सांगणारच आहे, परंतु हे बी सांगणं गरजेचं आहे म्हणा. कारण का, कारण हे महत्वाचे गरजेचे आहे. परमार्थामध्ये तरुण वाढणं गरजेचं आहे. बरोबर आहे? त्याच्या ठिकाणी तरुण बघा, आता इतक्या मंडळीमध्ये किती जण आहेत तरुण? उगाच 4 किंवा 5 जण आहेत आणि बाकीचे भरपूर आहेत म्हणा. असा विषय नाही की हे असावेत, परंतु त्यांच्यासोबत तरुण सुद्धा असावेत. बरोबर आहे? आणि हे गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. बरोबर आहे? एवढंच नाही तर धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तरणा भाग्यवंत महाराज तरुणपणेच परमार्थ केला पाहिजे. बरोबर? आपण किती वेळ मांडी घालून बसू शकतो, परंतु म्हातारे माणसं जास्त वेळ बसू शकत नाही, कारण का पाय साथ देत नाही. तरुणपणी काही होतं महाराज, साध्य मनुष्य जन्मात कसा आहे काय, देव हो म्हणते ते देवच होती. बरोबर का नाही? हे एक म्हणजे जंक्शन स्टेशन आहे महाराज. बरोबर आहे? तुमच्या आसपास आहे का जवळ कोणतं? जालना आहे का? जालन्याच्या जंक्शन स्टेशन वरून, रेल्वे स्टेशन वरून कुठं पण जाता येतं. बरोबर? कुठली पण ट्रेन पकडता येते, पण एखाद्या म्हणजे जे साधारण स्टेशन तिथून जाता येतं का? नाही. तसं हे एक अशा प्रकारचे मोठं स्थान आहे महाराज. मनुष्याचं स्थानच असं आहे, जन्मच असा मिळाला की याच्यातून तुम्हाला देवही होता येतं आणि नरकातही जाता येतं. म्हणून आपण आपलं ठरवा कोणीकडे जायचंय. आपला विषय चालला होता भगवान शिवशंकराची पूजा केली पाहिजे. तर त्या ठिकाणी त्याची काही नियम सांगितले. मोक्षदायक पुण्य शत्रु का वर्णन नवे नवे महाराज, विभिन्न नदियों जिनकी स्नान की उत्तम फल का निर्देश तथा तीर्थों में पाप से बचे रहने की चेतावनी, अशा अनेक गोष्टी सांगितल्या. कोणत्या? की कोणतं पाप केल्यानंतर, कोण्या नदीमध्ये स्नान केल्यानंतर, म्हणजे गोदावरी, गंगा, गंगेची, यमुनेची व गोदावरी, नर्मदे, सिंधू, कावेरी, सरस्वती, अशा प्रकारच्या ज्या पवित्र सप्त गंगा आहेत महाराज, नद्या आहेत, त्यांच्यामध्ये स्नान केल्यानंतर पापाचा काय होतो? नाश होतो. बरोबर का? तसं याच्यामध्ये प्रत्येक पापाचं निराकरण किंवा प्रत्येक फलाचं अशा प्रकारे अनेक गोष्टी सांगितल्या. काही काही क्षेत्राचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. कोणत्या? हे जसं पंढरपूर आहे, आळंदी आहे, कपिलधारा आहे, की काय या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे महादेवाची जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर मनुष्याचं काय होतं? पापाचा नाश होतो महाराज. कारण का असं म्हणतायत त्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा राहत असतो. म्हणून मनुष्यानं जीवनामध्ये पंढरपूर, आळंदी, कपिलधारा अशा प्रकारे मन्मथ स्वामीचं जे तुमच्या जवळ हे लक्ष्मण महाराजांचं काय आष्टी समाधी स्थळ, अशा ठिकाणी पवित्र ठिकाणी गेलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. कारण पवित्र स्थानावर गेल्यानंतर माणसाचे विचार पालटत असतात, त्याच्यामध्ये सद्विचार प्रवर्तित होत असतात. मग त्याच्यानंतर शौनकादी ऋषी सूतजी महाराजांना प्रश्न करतायत की त्या ठिकाणी सदाचारम श्राव या सुवेन लोकाच्य वेद बुध, म्हणजे हे सूतजी महाराज आप शीघ्र ही हमें वो सदाचार बताइए, सुनाइए. कोणता सदाचार? जिससे विद्वान पुरुष पुण्य लोकों पर विजय प्राप्त कर लेता है. म्हणजे 88,000 शौनकादी ऋषींनी त्या सूत महाराजांना प्रश्न विचारला. कोणता प्रश्न? की महाराज जे कोणी ज्ञानी लोक आहेत ते अशा प्रकारे काय आचरण करतात, कोणता असं सदाचार करतात जेणेकरून पुण्य लोक पर विजय प्राप्त करतात, म्हणजे त्यांचं पुण्य होतं.
मग त्या ठिकाणी शौनक आदी ऋषींना सूतजी महाराज सांगू लागले की बापा, जे कोणी असे जे ज्ञानी लोक आहेत त्यांनी काहीतरी आचरण केलेले आहे, चांगल्या प्रकारचे भजन पूजन केलेले आहे, नवे तर त्या ठिकाणी सदाचार का पालन करने वाला विद्वान ब्राह्मणी वास्तव में ब्राह्मण नाम धरणे का अधिकारी, बरोबर आहे. बघा आता याच्यामध्ये चारही वर्णांचं वर्णन केलेलं आहे. मला वाटतंय आता तुमच्या अशा प्रकारे ते डोक्यात शिरते का नाही? हर हर. कारण का आता कथा नाही, कथेमध्ये सुरुवात व्हायला आपल्याला एक आता ते वेळ आहे भरपूर, परंतु ह्या खूप बारीक गोष्टी आहेत आणि ह्या बी सांगणं गरजेचं आहे, बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवा, कारण कथा कसं सरळ सरळ समजते आपल्याला, परंतु ह्या गोष्टी बी गरजेच्या आहेत, कारण कथा सर्वच ऐकतात पुढे, आपण ती सांगणार आहोत. बघा त्या ठिकाणी आता लक्षात ठेवा, बारीक गोष्टी आहेत परंतु लक्षात राहतात. काय म्हणतायत सूत महाराज सांगतायत की ब्राह्मण तोच ब्राह्मण आहे जो त्रिकाल संध्या करतो, जनेऊ धारण करतो, अशा प्रकारे त्याचं आचरण सांगितलं. क्षत्रिय तोच आहे जो अशा प्रकारे जे त्याचं काम आहे ते करून अशा प्रकारे उपजीविका भागवतो, कोणाला त्रास नाही देत, गो ब्राह्मण रक्षा करतो, तो क्षत्रिय, बरोबर आहे. त्याच्यानंतर वैश्याचं सांगितलं, जो व्यापार करतो त्याच्यामध्ये म्हणजे सत्यता ठेवतो. त्याच्यानंतर शूद्राचं सांगितलं की जो कोणी सेवा करून भगवान परमात्म्याची संतांची सेवा करून आपला व्यवहार करतो. अशी चारही वर्ण सांगितले. त्याच्यानंतर महाराज सदाचार सांगितला की मनुष्यानं कसं वागावं, संसारामध्ये कसं असावं. त्याच्यामध्ये नंतर चार अशा प्रकारे वानप्रस्थ, गृहस्थ आश्रम, अशा प्रकारे चार आश्रमही सांगितले. कोणकोणते? एक ब्रह्मचारी आश्रम, नंतर गृहस्थ आश्रम, नंतर वानप्रस्थ आश्रम, वानप्रस्थ आणि त्याच्यानंतर संन्यास आश्रम, अशा प्रकारचे चार सांगितले. तर त्याच्या सर्वात श्रेष्ठ गृहस्थ आश्रम सांगितला महाराज, बरोबर आहे. मग गृहस्थ आश्रमामध्ये कसं असावं मनुष्यानं, एकच अभंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुकोबारायचा अभंग घ्यायचा. जोडोनी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खानी, बरोबर आहे. अशा प्रकारचं आचरण करायचं म्हणजे कसं, धन जोडायचं, कारण संसारासाठी पैसा हा महत्वाचा आहे, बरोबर आहे. मनी इज लाईफ, लाईफ इज मनी, बरोबर आहे. पैसा आहे तर जीवन आहे, जीवन आहे तर पैसा आहे, बरोबर आहे. पैशाविना काहीच होत नाही महाराज, बरोबर आहे. त्याच्याला पैसा कमावणं हे माणसाचं परम कर्तव्य संसारातल्या, परंतु त्या पैशा बरोबर त्या पैशाचा सदुपयोग करणे हे सुद्धा आद्य कर्तव्य महाराज, बरोबर आहे. जोडून या धन उत्तम व्यवहार, संतांनी सुद्धा सांगितलं. मला आता वाटतंय संसार जर नेटका असेल तर परमार्थ चांगला होतो, बरोबर आहे. संसार जर चांगला नसेल तर परमार्थ चांगला होत नाही. कारण का दान धर्म करायचा म्हणलं तर आपल्याला बी लागेल ना काही संसारात, तरच आपण दान धर्म करू शकतो. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार, पण कसं सांगितलं, उत्तम व्यवहार, नाही की लोकांच्या मुंड्या मोडून, बरोबर आहे. त्या ठिकाणी पापचरण करून नाही, चांगलं अशा प्रकारे चांगलं कर्म करून. नंतर जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, खर्चायचा पैसा परंतु चांगल्या कामाला, बरोबर आहे. नाहीतर काबाड कष्ट करून आई वडील कमवतात आणि मुलं ते व्यसनामध्ये, दारूमध्ये, हे काय वितरत कोणत्याही गोष्टीमध्ये वाया घालवतात, हे महाराज काय चुकीचं आहे अशा प्रकारे. म्हणून त्या ठिकाणी नंतर सांगितलं की चारी आश्रमाचे धर्म सांगितले. त्याच्यानंतर प्रणव जप सांगितला, त्याच्यानंतर गायत्री जप सांगितला, नंतर दान, न्याय, धनोपार्जन तथा अग्निहोत्र आदी म्हणजे अशा अनेक गोष्टी प्रतिपादन केलेल्या आहेत. भगवंताच्या शिवाच्या नावाचा जप केला पाहिजे, त्याच्यानंतर दान केलं पाहिजे मनुष्यानं जेवढं शक्य असेल तेवढं आपल्या याच्यानं. त्याच्यानंतर सांगितलं की स्नान वगैरे, स्नानाचे सुद्धा प्रकार सांगितले महाराज, आहे का नाही. प्रत्येकाला माहिती आहे, मला तरी वाटतंय माझ्यापेक्षा तुमच्या गावातल्या स्नानाचं महत्व जास्त माहिती आहे. कारण का मी पाहतोय 4 दिवस झालं, सकाळी 4ला 3:30लाच उठून स्नानाला येते गोदावरी. खरंच भाग्याची गोष्ट आहे महाराज, कारण का गंगेचं स्नान, गोदावरीचं स्नान घडण्यासाठी किती दूर दूर जावं लागतं मला, बरोबर आहे त्या ठिकाणी. परंतु तुमच्या गावापाशी त्याचा उपभोग तुम्ही घेत आहात म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणून स्नानाविषयी बोलायचं काम नाही. त्याच्यानंतर बघा आणखी काही गोष्टी सांगितल्या की अग्नियज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ आदि का वर्णन, भगवान शिव के द्वारा 7 वारों का निर्माण तथा उनमें देव राधन से विभिन्न प्रकारे फलों की कथन. म्हणजे काय, यज्ञाचे प्रकार सांगितले, अग्नियज्ञ, देवयज्ञ, भरपूर काही.
इतकं बारकाईच्या गोष्टी सांगितल्यात महाराज शिव महापुराणामध्ये, सांगायचं काम नाही, म्हणून आपण त्याला फक्त असा टच करत जाऊ आणि पुढे सरकत जाऊ. कारण का त्याच्यासाठी महाराज सखोल असा वेळ लागतो, भरपूर अशा प्रकारे अभ्यासही लागतो. त्याच्यानंतर भगवान शिवशंकराच्या अनेक कथा या ठिकाणी आलेल्या आहेत. सूत महाराजांना पुन्हा शौनक आदि ऋषींनी प्रश्न केला, महाराज समस्त पदार्थों के ज्ञाताओं के श्रेष्ठ है सूजी, आप कर्मस देश काल आदि का वर्णन करें. म्हणजे देश काल पात्र और दान आदि का विचार. त्याच्यानंतर महाराज सूत महाराजांना शौनक आदि ऋषी एक एक प्रश्न विचारू लागले. त्याच्यानंतर महाराज भगवान शिवशंकराच्या पूजेचं महत्व, म्हणजे कोण्या महिन्यामध्ये जास्त म्हणजे जप केल्यानंतर कोणता महिना अधिक पवित्र आहे ते बी सांगितलं. नंतर नैवेद्याचं महत्व सांगितलं. नंतर भगवंताला कोणता नैवेद्य अर्पण केला पाहिजे ते सांगितलं. भगवान शिवशंकराला खिरेचा नैवेद्य अर्पण केला पाहिजे अशा काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर महाराज भगवान शिवशंकराच्या त्या षडलिंग स्वरूप प्रणव महात्म्य सांगितलं. त्याच्यानंतर पंचाक्षर मंत्र जप विधी अशा प्रकारे भरपूर गोष्टी सांगितल्या. आणि मग सूत महाराज सांगतायत, जो कोणी भगवान शिवशंकराच्या अशा प्रकारे पूजेचं महत्व जाणून सर्व शास्त्र युक्तीप्रमाणे जो कोणी पूजा अर्चना करतो त्याला भगवान शिवशंकराची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. नंतर महाराज शिवपूजा का उपदेश, लिंग आदि में शिव पूजन का विधान, आणि मग कथा येते महाराज भस्म धारण. म्हणजे काय, त्या ठिकाणी भस्माचं महत्व सांगितलं की भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये भस्माला खूप महत्व दिलेलं आहे. महाराज जे आपण भस्म लावतो ते कसं लावलं पाहिजे, अनामिका आणि तर्जनी या दोन बोटाने लावून अंगठ्याने अशी मधामध्ये रेख मारली पाहिजे, असं भस्माचं एक महत्व सांगितलं. आणि भगवंताचा आवडता प्रकार आहे कोणता, म्हणजे आवडता एक वस्तू आहे की भस्म. भगवंताला हे फार आवडतं महाराज, तिचं चिता भस्म आवडत असतं म्हणून. आणि दुसरी एक शिवलीला अमृतामध्ये कथा आलेली, तुम्ही ऐकली असेल ती गोष्ट, की गायीच्या शेणापासून जी आपण गौरी बनवतो बरोबर आहे, ती जाळाची उत्तम चांगल्या पवित्र जागेवर त्याचं भस्म तयार करायचं बरोबर आहे, आणि ते लावायचं, ते अतिशय पवित्र असतं. त्याच्यानंतर भगवान शिवशंकराच्या रुद्राक्ष माळेचं सुद्धा महत्व आलेलं आहे की गळ्यामध्ये रुद्राक्ष माळ धारण केली पाहिजे. महाराज कोणी असो असा काही भेद नाही त्याच्यामध्ये, प्रत्येकाने केली पाहिजे. वास्तविक पाहिलं तर सर्व काही एकच आहे महाराज, हरिहरा भेद नाही नका करू वाद. म्हणून भगवान शिवशंकराची पूजा करत जा, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ धारण करा, कपाळाला भस्म लावत जा आणि भगवान शिवशंकराची पूजा करत जा. त्याच्यानंतर गुरु शब्द की व्युत्पत्ति तथा विघ्न शांति के उपाय और शिव धर्म का निरूपण, म्हणजे शिव धर्माचं निरूपण याच्यामध्ये केलेलं आहे. जे वीरशैव आपण धर्म म्हणतो त्याचं निरूपण आहे. त्याच्यामध्ये जो कोणी वीरशैव धर्मामध्ये जन्म घेऊन जर भगवान शिवशंकराला पूजत नसेल त्याच्यासारखा चांडाळ पापी कोणीही नाही. म्हणजे कोण, जो कोणी वाणीत एली किंवा जंगम अशा प्रकारचे त्याच्यामध्ये जन्म घेऊन भगवान शिवशंकराचा जो विद्रोह करत असेल, म्हणजे टीका करत असेल, निंदा करत असेल, तर त्याच्यासारखा पापी कोणीही नाही असं शिव महापुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. वास्तविक पाहिलं तर त्याचा तो धर्म आहे काय, बाळ वाण्याचा जन्मला आणि पूजा करीत बैसला, किंवा त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी, अशा प्रकारचे एक अभंग आहे. म्हणून हे केलंच पाहिजे. वास्तविक पाहिलं तर सर्वांनीच पूजा भगवान शिवशंकराची केली पाहिजे. शिव महापुराणामध्ये जी कथा आहे ती तुमच्या समोर सांगत आहे. त्याच्यानंतर आणखी काही ज्या भगवान शिवशंकराच्या पार्थिव शिवलिंगाची निर्मिती, रती किंवा सर्व काही मंत्रोद्धारा उसके पूजन का विस्तृत व संक्षिप्त विधी का वर्णन, अशा अनेक कथा आलेल्या आहेत महाराज. एवढं बारीक गोष्टी आहेत भरपूर काय की भगवान शिवशंकराच्या त्या लिंगाचं, पार्थिव जे लिंग आहे अशा प्रकारे त्याला इतकं महत्व दिल्या गेलेलं आहे की त्या पिंडी समोर जर बसून जर भगवान शिवशंकराचा जप केला तर नक्कीच भगवान शिवशंकराची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण वेद अध्ययन करून किंवा वेदाद्वारे स्तुती करून त्या भगवान शिवशंकराची प्राप्ती होणं कठीण आहे, कारण प्रत्येकाला ते शक्य नाही. परंतु ओम नमः शिवाय म्हणणं प्रत्येकाला शक्य आहे का नाही म्हणू शकतो ना आपण. देवाचं भजनही कुठेही करू शकतो, तर त्याला काही विशिष्ट अभ्यास लागतो नाही.
फक्त बसायचं आणि म्हणायचं, परंतु म्हणायची इच्छा पाहिजे मला, आहे का नाही? बघा, आपण घरामध्ये बसल्यावर सुद्धा जप करू शकतो, बरोबर आहे? मनातल्या मनात स्वयंपाक करता वेळी सुद्धा माता माऊली जप करू शकतो, बरोबर आहे? कुठं पण, परंतु आपण बोलत राहतो, बडबड करत राहतो, पण भगवंताचं नाव घेत नाही. त्या ठिकाणी बघा, भांडायला काही योग्य काळ वेळ लागतो का आपल्याला? नाही, सहज सुरू होऊन जातो बघा. परंतु भगवंताची कथा, भगवंताचं नाव घ्यायचं म्हणलं की जड जातो माणूस, हा त्या ठिकाणी. परंतु कधी बी उठता बैसता, एकनाथ महाराज तर म्हणतात, भांडता हरी बोल, है का नाही? कधी बी भगवंताचं नाव. तुम्ही म्हणसाल महाराज भांडण करता वेळी कसं नाव घ्यावं देवाचं, काहीच नाही बघा. काय भांडायचं, एक बोट मारायचं ओम नमः शिवाय, बोट मारायचं ओम नमः शिवाय, काय त्या ठिकाणी भांडत राहा. काय कधी बी देवाचं नाव घेऊ शकता महाराज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. कधी पण देवाचं नाव घेऊ शकता महाराज. परंतु आपण काय म्हणतो, नाही घेत, फालतू बडबड करत राहतो महाराज, आहे का नाही? त्या दिवशी सांगितलं मी तसं, फुकटाची सांगे लोकांच्या गोष्टी, राम जगजेती का नाही. काय नाव घेतलंच पाहिजे महाराज देवाचं. आणि शिव अशा, आहे का नाही? शिव मनीस्मरा, शिव मनीस्मरा, आहे का नाही? प्रेमे हो उच्चारा प्रभू नाम, भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, कारण त्या नामाचं भरपूर महत्व आहे. नामाची काय ताकद आहे, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. अगोदर थोडस भजन करू आणि मग ते तुम्हाला सांगतो. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ, शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ, अंत काल को भवसागर में उसका बेड़ा प्यार हुआ, बोले शंकरा तेरा ही नाम। नमः पार्वते पते शिव हर हर महादेव। बोले श्री सुंदरेश्वर भगवान की जय। हर हर महादेव। भगवान शिवशंकराच्या नामामध्ये इतकी ताकद आहे महाराज, की ते नाम घेतल्यानंतर आपल्या मनामधील अंतकरणामधील दोष तात्काळ नाहीसे होतात. कारण भगवान शिवाचं नावच तसे महाराज, शिवम ददाति कल्याण, नाही अशा प्रकारे भगवान शिवशंकराचं नाम घेतल्यानंतर मनामध्ये पाप राहील असं कधी होणार नाही, तात्काळ नष्ट होतं मला. ठीक आहे, भगवंताच्या नामाची ताकद आहे. कारण तुम्ही नाम कसं बी घ्या महाराज, कारण बसल्या जागी घ्या, झोपल्या जागी घ्या, किंवा निंदेने घ्या, चेष्टेने घ्या, त्याचा फायदा होणार. कसा? भाव को भाई अनक अलसो, नाम जपत मंगल दिश दसो. कबीरदास महाराज वर्णन करतायत की भाई को भाई अनक अलसो, म्हणजे तुम्ही भावनेने घ्या किंवा अभावनेने घ्या. अनक अलसो म्हणजे काय? आळसाने घ्या, परंतु नाम जपत मंगल दिश दसो. इथं जर नामस्मरण केलं आपण तर 10 दिशा पवित्र होतात महाराज. एवढी नामामध्ये ताकद आहे, नामाची श्रेष्ठता आहे, पण आपल्याला ती नेमकं समजत नाही. कारण का? म्हणून भगवंत कथेमध्ये आल्यानंतर हाताने टाळी वाजलीच पाहिजे, मुखाने नामस्मरण केलंच पाहिजे, तरच त्याचं फल मिळतं मला. कारण कथा एकट्यासाठी नाही, तुमच्या मुखामधून सुद्धा भगवंताचं नाम आलं पाहिजे, हाताने टाळी वाजली पाहिजे. काय करता महाराज? दांभिकता करून काही उपयोग नाही, बरोबर आहे? टाळी वाजवायची, भगवंताचं नाम घ्यायचं, बरोबर आहे? त्याच्या ठिकाणी कारण परमार्थच असा आहे की या ठिकाणी लाज भय शंका दुराईला मान न कळे साधन या परते. तुकोबाराय म्हणतायत या ठिकाणी आल्यानंतर जर भगवंताचं नाम घेतावेळी, बरोबर आहे, आपल्याला लाज वाटत असेल, आपल्याला भय वाटत असेल, आपल्याला शंका वाटत असेल, आणि आपल्या मनामध्ये चेष्टीचे अशा प्रकारचे प्रश्न उठत असतील, आपला उपयोग नाही. कारण का? एकनाथ महाराज म्हणतात तुझा तर उपयोगच नाही परमार्थात. कारण का? न जायची ताटा नित्य कटा टोप मंडोकी वटवट तैसे ते गा. बरोबर आहे, तू निस्ता भेंडकावानी ड्रावच केले. काय बचपनापासून परमार्थात आहे. काही काय असे सांगतेत महाराज, गावोगावी गेला ना, बस चहा प्याला, चला चहा प्याला गेलो महाराज. गेल्यानंतर काय? आता चहा प्याला गेल्यानंतर महाराज त्याला चहाच पाजवलं, भलत्या गोष्टी सांगिततात, असं झालं, असं आहे, असं आहे महाराज. इतक्या सांगत आहे की पाहायचंच काम नाही. परंतु का? अरे सांगायच का? मीपणा काय महाराज? करता करविता भगवान परमात्मा आहे. कारण का?
परमार्थामध्ये नम्र व्हावं माणसानं. नम्र झाला होता त्याने कोंडिली आनंदा. करता कविता भगवान शिव परमात्मा आहे. मी करतोय म्हणून होत नाही. कारण का? आणि परमार्थ आपण करतोय म्हणून होतोय का? मी करतोय म्हणून व्हायले नाही. मला देव करून घ्यायला म्हणून व्हायले. हा मीपणा जोपर्यंत जात नाही तो परमार्थ काय उपयोगच नाही त्याचा. मला तरी वाटतं महाराज, एक स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला की आपण किती पारमार्थिक आहोत, आपण किती देवाचं नाव घेतोय. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर सकाळी उठल्यानंतर आरशासमोर उभं राहा आणि स्वतःचा अंतरात्मक झाकून पहा की आपण खरोखर परमार्थ केलाय का, आपण खरोखर देवासाठी करतोय का, किंवा आपण नावासाठी करतोय, किंवा आपण कोणी लोकांनी चार लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून करतोय. आपण किती त्या परमार्थामध्ये आहोत महाराज. ही स्वतःची परीक्षा, आत्मपरीक्षण केलं पाहिजे तरच उपयोग आहे, नाही तर काही नाही. कारण का? परमार्थात आलं की माणसानं नम्र झालं पाहिजे. लाज भय शंका दुराविला मान न कळी साधन या परते असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोग दशा. भगवंताचं नाम घेतेवेळी डोळ्यातून अश्रू आले पाहिजे महाराज. आणि भगवंताचं नाम घेतावेळी साक्षात भगवान परमात्मा आपल्या समोर दिसावा तरच त्याचा उपयोग आहे, अन्यथा काही उपयोग नाही. जन्मामध्ये किती परमार्थ केला, किती बॅनरवर नाव आले आणि किती मोठे कीर्तनकार कथा किती केल्या याला महत्व नाही. देवाचं नामस्मरण किती झालं याला महत्व आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये नामस्मरणाला महत्व द्या. उठता बैसता ज्या वेळेस तुम्हाला वाटल त्यावेळेस भगवंताचं नाम घेत जा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे जप तुम्ही अहोरात्र केला पाहिजे. आणि परमार्थात आल्यानंतर द्वेष मद मच्छर या गोष्टी दूर ठेवल्या पाहिजे. या गेटच्या आत प्रवेश केला की आपल्या मनामध्ये कोणाविषयी दोष राहिला नाही पाहिजे तरच परमार्थ होईल. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ महाधन जोडी देवाची चरण. ज्या परमार्थात आल्यानंतर भगवंताची चरण जर आपल्या हृदयात बसत असतील त्याचं नाव परमार्थ आहे. आणि जर त्या परमार्थात येऊन आपल्याला सोबतच्या माणसाची ईर्ष्या वाटत असेल, त्याच्यात जर आपण गुणदोष पाहत असेल तर त्या परमार्थाला आग लावली पाहिजे म्हणा. बरोबर आहे? उपयोग नाही. कारण का? परमार्थ त्याच्यासाठी आहे की आपली मान मर्यादा, मान सन्मान, जेव्हा ईर्ष्या हे दोष पळाले पाहिजे. म्हणून हे घालवण्यासाठी एकच उपाय आहे, त्याचं नाव नामस्मरण. म्हणून नामस्मरण करत जा. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बघा सूत सांगतायत शौनकादी ऋषींना की भगवान शिवशंकराचं नाम अतिश्रेष्ठ आहे. कारण का? नामाची महती खूप आहे महाराज. उदाहरण सांगायला गेले तर भरपूर आहे. कारण का? ज्यांनी नाम घेतलं महाराज ते काय झाले? भवसागरातून पार झाले. हो गए भवसे पार लेकर नाम तेरा. है का नाही? सर्व पार झाले महाराज. वाल्मिक ऋषी असतील, नवे कित्येक जण नामस्मरण केलं आणि भवसागरातून पार झाले महाराज. आणि आपण नेमकं तेच कमी करायला लागलो. नामस्मरणच कमी करतोय आणि बाकी गोष्टी जास्त करत राहतो. है का नाही? तर त्या ठिकाणी सूत महाराजांनी अनेक गोष्टीचं महत्व सांगितलं की भगवान शिवाचा जो कोणी भगवान शिव के द्रव्य का अपहरण और जहाँ कहीं शिव की निंदा करने वाला तथा शिव की भक्तों की निंदा करने वाला व्यक्ति प्रायश्चित्त करने पर भी शुद्ध नहीं होता. आणि जे कोणी शिव भक्ताची निंदा करेल त्याच्यासारखा पापी कोणी नाही महाराज. कारण का? मग हरी आणि हराची निंदा कोणीच करू नये महाराज. ना शिव भक्ताने हरीची ना हरी भक्ताने शिवाची. कारण का? ते एकमेकाच्या हृदय एकमेका. महाराज प्रभू रामचंद्राचं नाव कोणी घ्यावं? महादेवाने. महादेवाची पूजा कोणी करावी? प्रभू रामचंद्रांना. अभंग आपण म्हणत असतो की काय? राम पूजी सदाशिव भजन करी महादेव. मग ते दोघांचं एकूण एकाला एवढे मानत असतात तर आपण कोण आहेत माणस?